मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठीवरून बँकांमध्ये तपासणी करा असं कार्यकर्त्यांना सांगितलं आणि मनसेचे कार्यकर्ते बँकांमध्ये जाऊन अल्टिमेटम देतात, पण अशी दमदाटी चालणार नाही म्हणून पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय. पाहूयात. उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बँकांमध्ये मराठीत व्यवहार होतोय की नाही हे तपासण्याचे आदेश दिलेत आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर बँकांमध्ये धडक देणं सुरू केलं. मुंबईत IDBI बँकेत पाहणी करत 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. मनसेशाहींनी आम्ही त्याला सांगतोय का आता हे तुम्हाला हा एक इशारा आहे, 15 दिवसांनी आम्ही परत येऊ. इथे हे बोर्ड मराठीमध्ये आहेत की नाही आहेत किंवा मराठी लिहिलं जातं की नाही आहे, स्लिपमध्ये मराठी आहे की नाही, सगळं आम्ही चेक करू. ठाण्यातल्या कर्नाटक बँकेत येऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी नोटीस बोर्ड पासून ते बँकिंग व्यवहार मराठीत करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली. मराठीत लिहा ना, एक तिसरा डोळा बघतोय काहीतरी असं अँटिक लिहा, नाही तर आम्ही देतो तुम्हाला चांगले सुविचार. हे साहेब काय हे काढलं पाहिजे बघा, ही बँक आहे म्हणून याचा अर्थ नाही की आम्ही काय करणार. हे सगळं करा, नाही तर पुढच्याला उपटून काढू सगळे. तेवढी काही आमच्यात हे आणून देऊ नका. तुम्ही मराठी अधिकारी आहे, तुमच्याबद्दल आदर आहे आम्हाला. बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहिती आहे मराठीची ॲलर्जीज आहे लोकांना, म्हणून आज आम्ही इथे आलोय. त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत, कांबळी आहेत, म्हणून थोडासा आमचाही थोडासा आम्ही थोडा राग हे केला. पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिशमध्येच आहे. तर त्यांना आम्ही आता सांगितले प्रेमाने, आज बोलो आज जोडून उद्या आज सोडून येऊ. तेव्हा त्यांना 12 घडीचं पुस्तक दिलंय. सोलापुरातही महाराष्ट्र बँकेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँक मॅनेजरला निवेदन दिलंय आणि मराठीत बोलण्यापासून व्यवहारही मराठीत करण्याची मागणी केली आणि बँकेच्या बाहेरही मराठीत व्यवहार करा अशा आशयाचे पोस्टर चिटकवले. जे अधिकारी येऊन बसलेले आहेत हिंदी भाषा जे मुद्दाम जाणून बुजून त्यांना मराठी येत असते, परंतु जाणून बुजून लोकांना येत नाही हिंदीमध्ये बोल अशी जी भाषा वापरतात, तसल्या मुजूर अधिकाऱ्यांना कानफडात लगावण्याचा आदेश सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आहे. तर मनसेच्या या कृतीवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेप घेतलाय. आपण कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचं सदावर्ते म्हणाले. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता तो क्या हुआ. कानफट इथंच बसणार. फालतू देशबीज सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत. राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही. तुम्ही बँकेतल्या अधिकाऱ्यांना जाऊन धुडगूस घालता, तुम्ही सेल्युलर कंपनीतल्या महिलांना जाऊन माफी मागायला लावता, थापड मारता लोकांना. तुम्ही काय न्याय देवता आहेत का? ये नहीं चाले, ये नहीं चाले, ये नहीं चाले. उत्तरास उत्तर कायदेशीर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, पोलीस महासंचालकांना, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभागाच्या, त्याचबरोबर उद्या जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस माननीय यांनी उद्या 4 वाजताची वेळ दिलेली आहे भेटीसाठी. हे तमाम सगळं प्रकरण ह्या सगळ्या पुराव्यासहित हे पहा बँकेत जाऊन हे काय चालवलंय तुम्ही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा उलगडा करण्यात येईल, हे दाखवण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करा. बँकांसह इतर सरकारी कार्यालयांमध्येही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मराठीसाठी निवेदन देण्यास सुरुवात केली आहे. मात्र धमकावणे आणि मारहाणीचा दम देण्यावरून मुख्यमंत्र्यांनीही इशारा दिलाय. मराठीचा आग्रह आहेच, पण कायदा हातात घेतल्यास कारवाई करू असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारची भूमिका पक्की आहे. मराठीचा आग्रह चुकीचा नाही. तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे, पण त्या आग्रहाकरता जर
कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच. प्रत्येक राज्यात त्या भाषेचा वापर सरकारी आस्थापनांमध्ये झालाच पाहिजे असा कायदाच आहे. पण तरीही मराठीच्या नावानं काही ठिकाणी नाकं मुरडली जातात, हेही सत्यच आहे. त्यामुळेच आता मनसेनं आधी बँकांकडे मोर्चा वळवलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.